हाय नमस्कार, मी सुनीता. सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान, मस्त, आनंदाचा आणि आरोग्याचा जावो अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. कशा आहेत सगळ्याजणी? मस्त आणि मजेत असणार. व्हिडिओमध्ये खूप सारा गॅप झालेला आहे, पण उद्यापासून आजपासून रेग्युलर व्हिडिओ येतील आपले रोजच्या टायमिंगवरती 12:30 ते 1च्या दरम्यान. तर चला ताईंनो, आता आपण इथं मेथीचे लाडू मला बनवायचे होते, तर त्याची रेसिपी शेअर करते तुमच्यासोबत. तर सुरुवातीला आधी ना मी मेथ्या ज्या आहेत ना त्या मस्त छान अशा भाजून घेतल्या. जोपर्यंत असा खमंग वास येत नाही मेथ्यांचा आणि छान भाजल्या जात नाही तोपर्यंत व्यवस्थित कमी गॅसवरती मी मेथ्या ज्या आहेत ना त्या भाजून घेतलेल्या होत्या. 1/2 किलो मेथी मी ते घेतलेली आहे लाडू बनवण्यासाठी आणि बाकीचं सगळं साहित्य आपण पुढे आपल्या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत. बरेच जण गहू ज्यावेळेस आपल्याला मेथी दळायची असते ना त्याआधी गहू भाजून घेतात, नाही तर मग पीठही भाजून घेतात. तर मी पीठच भाजून घेते, कारण एवढ्याशा आपल्या मेथ्या ज्या आहेत ना माझ्या त्या खूप कमी आहेत. म्हणजे 1/2 किलो मेथी घेतलेली आहे मी इथे. तर मग गहू पण कमीच येतील. आणि इथे घरगुती जी आहे ना घरघंटी वगैरे असते ना ती आमच्या इथं नाही आहे जवळपास कुठेही. तर मग आता ह्या ज्या मेथ्या आहेत त्या दळायला मला घरीच मिक्सरमध्येच दळून घ्याव्या लागतील आणि दरवर्षीही मी तसंच मिक्सरमध्येच दळून घेत असते. तर मग एवढंसं पीठ वगैरे घेऊन जाणं किंवा गहूही त्याच्यासोबत घेऊन जाणं त्यापेक्षा मग मी गव्हाचं जे पीठ आहे ना तेच ह्याच्यात भाजून घेते आणि मेथ्याही इथं घरी भाजून घेत आहे आणि मिक्सरमध्येच त्या मेथ्या थंड वगैरे झाल्यानंतर छान फिरवून घेतलेलं होतं. अशा पद्धतीने त्याचं पीठ झालेलं आहे. जे ज्युसर आहे ना माझं त्याच्यात 2 भांडे आहेत. एक मसाला हळद वगैरे आपल्याला बारीक करायचे असेल ना त्याच्यासाठी, एक ज्यूससाठी आणि असे 3-4 प्रकारचे त्याच्यामध्ये भांडे आलेले आहेत. तर एक जे आहे ना हळद वगैरे मसाला आपण बारीक करून घेऊ शकतो त्याच्यामध्ये मी या मेथ्या बारीक करून घेतलेल्या होत्या. तर छान व्यवस्थित पीठ तयार होऊन जातं. त्यानंतर भाजलेलं गव्हाचं पीठही चाळणीने चाळून घेतलेलं आहे, कारण बऱ्याच वेळेला पीठ आपण भाजतो ना त्यावेळेस पिठामध्ये गुठळ्या तयार होतात. तर चाळून घेतलं म्हणजे एकसारखं पीठ जे आहे ते आपलं तयार होऊन जातं. आणि ते व्यवस्थित आधीची तयारी पूर्व झाल्यानंतर मग ड्रायफ्रूट जे आहेत ना ते बारीक करून घ्यायचे होते. सुरुवातीला बदाम घेतलेले आहेत. 1/2 किलो घेत आहे बदामही, 1/2 किलो आणि काजूही 1/2 किलो. अर्धा किलोचं पाकिट आहे हे. तर त्याच्यामध्ये मी अर्धे टाकणार आहे आणि सगळं मिक्सरमध्ये हेही बारीक करून घेतलेलं होतं. संपूर्ण साहित्य बाकीचं जे खारीक खोबरं वगैरे आहे ना याची तयारी मी आधीच संपूर्ण करून ठेवलेली होती, कारण एकाच दिवशी सगळं करायचं म्हटलं म्हणजे फजितीही होऊन जाते आणि घाई गडबड होते आपली आणि तेवढाच थकवाही येतो. म्हटलं एक काम करून घेऊया. जशी खारीक आली तशी फोडून वगैरे घेऊन वाळवून झाल्यानंतर मिक्सरमध्ये मी बारीक करून घेतलेलीच होती. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलंच होतं. आणि खोबरंही किसून झालेलं आहे माझं. तर आता फक्त डिंक राहिलेला होता. तर डिंकही त्याच कढईमध्ये मग थोडंसं तेल टाकून डिंक आता तळून घेत आहे. डिंक जरी मिक्सरमध्ये नाही फिरवला तसाच टाकला तरी पण चालतो, पण घरात सिद्धीला डिंक जास्त करून म्हणजे ती खातच नाही डिंक टाकलेला असला तर. मग मी मिक्सरमध्येच बारीक करून घेते डिंकही आणि मग बारीक करून झाल्यानंतर मग कळत नाही मुलांना, म्हणजे खातात. त्यामुळे मग मिक्सरमध्येच फिरवून घेतलेला होता मी तसाच न टाकता. नाहीतर मग हातानेही तो व्यवस्थित छान बारीक होऊन जातो जर तसाच आपण लाडूमध्ये घातला तर. तर आता यालाही सगळं साहित्य मिक्सरमध्ये बारीक करून घेत आहे. बाकीचं सगळं काही झालेलं होतं. आता फक्त तेल आणि गुळाचंच होतं. गुळही चिरून ठेवलेला होता आधीच. फक्त आपल्याला तेलामध्ये गूळ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. तर प्रमाण मी तुम्हाला आधीच सांगितलं की मी 1/2 किलो मेथी घेतलेली आहे त्याच्यासाठी. गव्हाचं जे पीठ आहे ना ते मी मात्र 1/2 किलोच्या वर घेतलेलं आहे थोडं. आणि गूळ 2 किलो गूळ घेतलेला आहे. 1.5 किलो तेल घेणार आहे आणि खारीक 1 किलो घेतलेली होती. खोबरं 1 किलो घेतलेलं होतं आणि ड्रायफ्रूट जे आहेत काजू आणि बदाम ते 1/2 किलो घेतलेले आहेत. तर आता तेल व्यवस्थित नॉर्मल तापलं की त्याच्यामध्ये 1.5 किलो तेलामध्ये 2 किलोमध्ये थोडासाच गूळ मी राहू दिला होता शिल्लक.
जास्त नाही, नॉर्मल म्हणजे पाव किलोपेक्षाही कमी गूळ मी राहू दिला होता. 2 किलो गूळ चिरून ठेवलेला होता त्याच्यामध्ये. तर तेल तापलं नॉर्मल की त्याच्यामध्ये मग गूळ घालत आहे आणि व्यवस्थित छान मिक्स करून घेतलेलं आहे. जर आपण गूळ छान चिरून वगैरे घातला ना, तर मग पटकन गूळ मोकळा होतो, म्हणजे तेलामध्ये मिक्स करता येतो आपल्याला व्यवस्थित. फोडून वगैरे घातला तर मग त्याचे खडे राहून जातात आपल्या गुळाचे, तर मग ते लवकर विरघळत नाही तेलामध्ये. आणि मग आपण ते विरघळेपर्यंत तेलात व्यवस्थित छान मिक्स करतच राहतो. आणि तसं केल्यानंतर पाक जो आहे ना, म्हणजे गूळ जो आहे ना, तो तारी यायला लागला की लाडू आपले थोडे कडकसारखे होऊन जातात. त्यामुळे कमी गॅस करूनच आधी सुरुवातीला आपण जो गूळ आहे ना, तो छान असा व्यवस्थित मिक्स करत राहिलो तर मग छान विरघळतो आणि एकसारखा मग होऊन जातो. तर आता एका साईडला कमी गॅसवरच ठेवलेलं असल्यामुळे आता इथं साहित्य जे आहे ना, ते मिक्स करून घेत आहे मी. मेथीचं पीठ, गव्हाचं पीठ आणि बारीक करून घेतलेलं खोबरं आणि खारीक घेतलेली आहे. 1-1 किलो आहे हे. 1 किलो खारकेचं एवढं सारं झालेलं होतं बारीक करून झाल्यानंतर कूट. त्यानंतर काजू आणि बदाम आणि डिंक घातलेला आहे. तर हे सगळं व्यवस्थित आता काढून घेतलेलं आहे एका टोपामध्ये. आणि बरेच जण आमच्या आईन त्या सांगत होत्या की आम्ही काय करतो म्हणे, हे जे मेथीचं पीठ आहे ना, ते तसंच ठेवतो बाजूला आणि ज्यावेळेस पातेल्यामध्ये गूळ आणि तेल मिक्स करतात ना, त्यावेळेस ते व्यवस्थित छान मिक्स झालं की मग मेथीचं पीठ ते त्याच्यातच टाकून देतात आणि मग नंतर सगळं मिश्रण व्यवस्थित छान मिक्स करून घेतात. पण मला आधीची अशाच पद्धतीने करायची सवय असल्यामुळे मग मी तसं काही केलं नाही. मी आधी मेथीचं पीठ वगैरे भाजून झालेल्या होत्या माझ्या मेथ्या, त्यामुळे तेलात वगैरे त्यांना टाकायची काही गरज नाही आहे. सुरुवातीपासून असंच करत आलेले असल्यामुळे मग मी असंच केलेलं होतं. आमच्याही तिकडे गेलेल्या होत्या मामांकडे, त्या दिवशीच मग मी हे लाडूंचं वगैरे करून घेतलेलं होतं. कारण एक एक दिवस इकडे तिकडे जा, कोणी आलेलं असलं म्हणजे त्याच्यातच पूर्ण दिवस जो आहे ना, तो असाच काही ना काही करण्यामध्ये निघून जातो आणि आपली कामं जी आहेत ना, ती होत नाही. तर म्हटलं आज लाडूंचा मुहूर्त जो आहे तो करून घेऊया, जोपर्यंत थंडी आहे तोपर्यंत झाले पाहिजेत म्हणून. तर गूळ छान व्यवस्थित असा विरघळलेला होता आणि मग मी मामींना थोडं बोलावून घेतलेलं होतं, कारण जास्त असल्यामुळे आणि रात्री केलेलं होतं मी, मला जास्त उशीर होईल म्हटलं. तर मला फक्त लाडू वळायला मदत करण्यासाठी त्याच मला म्हटलेल्या होत्या, तुम्हाला बांधायचं असतील ना, तेव्हा मी येईल बोलतो तुम्हाला थोडीफार मदत करण्यासाठी. तर मग ते बांधायच्या वेळेस आलेल्या होत्या. तर आता गूळ छान एकसारखा तेलामध्ये मिक्स झाल्यासारखं वाटायला लागलं की लगेच याच्यामध्ये ओतून द्यायचं हे सगळं तेल आणि गूळ आपला. तर आणि ओतल्यानंतर मग व्यवस्थित छान असं मिक्स करून घ्यायचं त्याला. लगेच झटपट आपले मेथीचे साधे आणि सोप्या पद्धतीने लाडू जे आहेत ना, ते तयार होऊन जातात. जास्त काहीच करायची गरज नसते. फक्त ज्यावेळेस आपण तेलाचं जे पातेलं वगैरे आहे ते याच्यात ओततो, त्यावेळेस एखादी व्यक्ती आपल्या मदतीला असली तर त्यावेळेस थोडं बरं पडतं मग. थंड होऊ दिलं सगळं मिश्रण छान व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर. आणि थंड झाल्यावर पुन्हा एकदा गूळ जो आहे ना, तो पूर्णपणे मिश्रणामध्ये एकजीव व्हायला पाहिजे म्हणून छान असं मिक्स करून घेत आहे. आणि नॉर्मल थंड झाल्यावरच मग आपण लाडू वळून घ्यायचे. तर आपल्याला सुरुवातीला वाटतं की तेल कमी वाटेल का काय असं, पण तसं काही नाही. नंतर जसं आपण लाडू वळत जातो तसं तसं बरोबर ते मुरत जातं आणि व्यवस्थित असे लाडू होऊन जातात. तर लाडू वळायला घेतलेले होते थंड झाल्यानंतर. तर छान वळले जात आहे. 1.5 किलो तेलाचं प्रमाण हे जे आहे ना, ते परफेक्ट आहे आणि मस्त होतात आणि कडू वगैरेही झालेले नाही आहेत. जास्त कडू लागत नाही, मुलंही खातात आवडीने. आमच्या घरात फक्त सिद्धीचाच तेवढा प्रॉब्लेम आहे, वेदूला तर आवडतात आणि आम्ही सगळेच खातो. तर कारण मी गूळही 2 किलोच्या आसपास घातलेला आहे. थोडाफारच उरलेला होता गूळ फक्त 2 किलोमध्ये. आता थंड झाल्यावर मस्त छान असे लाडू जे आहेत ना, ते वळून घेत आहे. एखादी व्यक्ती जर जवळपास असली आपल्याला थोडीफार मदतीसाठी, ज्यावेळेस आपण असं काही करतो त्यावेळेस थोडेफार मात्र आपल्याला हे होऊन जातं, सपोर्ट होऊन जातो कामासाठी, म्हणजे तेवढीच मदत होऊन जाते. तर असं काही करायचं असलं की मी आणि मामी आम्ही मिळून म्हणजे करून घेतो. कारण एकटीने करायचं म्हटलं म्हणजे खूप जास्त उशीर लागतो या गोष्टींना करण्यासाठी. वळायलाच तेवढं आहे, बाकीचं तर आधी करून ठेवलं म्हणजे एवढं काही नाही. पण
जर कोणी असलं तर मदतीसाठी तर मग तेवढाच हातभार होतो आपल्याला. तर सगळे लाडू जे आहेत ना ते आता इथे वळून घेते. रात्री ना स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर मी सुरुवात केलेली होती, म्हणजे 8:30-9 वाजेला मी लाडू बनवायला सुरुवात केलेली असल्यामुळे थोडा जास्त उशीर झाला. आम्हाला 11:30-12 वाजलेले होते. त्यामुळेच मग मी मामींना बोलवून घेतलेलं होतं की थोडीफार मदत करा म्हणून मला लाडू बनवण्यासाठी, कारण वळायलाच मला उशीर लागेल म्हणून. तर चला ताईंनो, मस्त छान असे लाडू झालेले होते. अजिबात कडू वगैरे नाही आहेत. खूप छान आणि मस्त झालेले आहेत. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच आवडला असेल तर लाईक नक्की करा. एक लाईक करा आणि लाईक केल्यानंतर हाईपचा ऑप्शन येतं खाली, त्याच्यावरही क्लिक करा, म्हणजे थोडेफार पॉईंट्स जे आहेत ना ते मिळतील. आणि आपले असेच रोज येणारे नवनवीन व्हिडिओ बघत राहा. आणि प्लीज तुम्ही जर व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले असेच रोज येणारे नवनवीन व्हिडिओ बघत राहा. उद्यापासून मात्र आपले रेग्युलर व्हिडिओ येतील दुपारच्या वेळेला, ज्या वेळेस व्हिडिओ आपला रोज येत असतो त्या टायमिंगला. तर चला ताईंनो, मी व्हिडिओचा एंड करते. आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. पहिल्यांदा बघत असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.